नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. महिलांना अर्जंट सूचना. ही 3 कागदपत्रे असतील तरच 2100 रुपये मिळणार, नाहीतर 2100 रुपये मिळणार नाही. अशा प्रकारचे भरपूर तुम्ही व्हायरल न्यूज पाहिलेल्या असतील. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये पाठवण्यात येतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत. तर बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. सर्वात पहिले तुम्ही या ठिकाणी समजून घ्या की पात्रता काय आहे लाडकी बहीण योजनेची. या ठिकाणी बघा, सर्वात पहिला मुद्दा या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आहे गरजेचे आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि वयाची अट आहे जास्तीत जास्त 65 पर्यंत वय चालतं याच्यामध्ये. आणि अपात्रता काय आहे, अपात्रता आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा, अपात्रमध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही अपात्र आहात. कुटुंबात कोणी टॅक्स भरत असतील, सरकारी नोकरी करत असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असतील तरी सुद्धा त्या महिला अपात्र आहेत. कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन असेल, म्हणजेच 4 व्हीलर असेल, फक्त ट्रॅक्टर असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. ट्रॅक्टर सोडून जर कोणते वाहन असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र आहात, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता कागदपत्रांचा मुद्दा या ठिकाणी बघा, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला, तर या ठिकाणी बघा, फॉर्म भरण्याची जी प्रोसेस सुरू झाली होती ती जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर महिलांनी जास्त फॉर्म भरले होते. ठीक आहे. त्यानंतर काही महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये भरले असतील, काही महिलांनी ऑक्टोबर मध्ये भरले असतील. आता कागदपत्र बघा काय काय लागतील त्या संदर्भात या ठिकाणी आपण अपडेट पाहूया. तर बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला, वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रामधून सूट देण्यात आलेली होती. ठीक आहे. तर ही झाली कागदपत्रांचा या ठिकाणी मुद्दा. तर आता बघा, तुम्ही युट्यूब वरती किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती भरपूर न्यूज पाहिलेल्या असतील, व्हायरल न्यूज पाहिलेले असतील, ज्यामध्ये असा दावा केला जात होता किंवा असं सांगितलं जात होतं की ही 2 कागदपत्रे नसतील किंवा ही 3 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही किंवा पुढचा हप्ता मिळणार नाही. तर त्याच्या मागची सत्यता काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. आणि आता ज्या महिलांना नवीन अर्ज भरायचा आहे तर त्यांनी बघा, आता ते अर्ज भरण्यासाठी आता लवकरच त्याची न्यू प्रोसेस सुरू होणार आहे, कारण की आता नवीन महिलांना सुद्धा संधी मिळणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे आता तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर योजनेचे वेबसाईट पोर्टल आहे, तसेच मोबाईल ऍप सुविधा केंद्राद्वारे सुद्धा करू शकता. परंतु आता तुम्हाला ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा वॉर्ड ऑफिसर यांच्या मार्फत भरता येणार आहे. परंतु आता तुमचा जो अर्ज आहे तो अंगणवाडी सेविका भरणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर आता बघा, हे तुम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरला. ठीक आहे. आता तुमचा या ठिकाणी मी पॉइंट क्लिअर आउट करतो. तर बघा, अशा प्रकारच्या न्यूज व्हायरल होत आहेत. ही 2 कागदपत्रे पाहिजे, ही 3 कागदपत्रे पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेमधून पुढचा हप्ता मिळवायचा असेल, तुम्हाला जर अगोदर पैसे आलेले असतील, बघा आतापर्यंत 5 हप्त्याचे वाटप झालेले आहे. जर हे 5 हप्ते तुम्हाला मिळालेले असतील किंवा काहींना 2 मिळालेले असतील, 3 हप्ते मिळालेले असतील, तुमच्या फॉर्म भरण्यावरती ते डिपेंड आहे, तुम्ही कधी फॉर्म केला होता, भरला होता. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, कागदपत्रे वगैरे काहीही बदललेली नाहीत. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. कोणत्याही चुकीच्या माहितीला तुम्ही बळी पडू नका, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या सर्वांनी. पैसे मिळण्यासाठी बघा 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, या ठिकाणी बघा, तुमचा जो अर्ज आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म कोणत्याही महिन्यामध्ये भरलेला असेल तर तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ड असणे गरजेचे आहे. ठीक आहे. अप्रूव्ड असणे म्हणजे मंजूर असणे गरजेचे आहे. या ठिकाणी जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड असेल, तुम्ही या ठिकाणी पहिली स्टेप क्लिअर केली. त्यानंतर दुसरी जी स्टेप आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यासोबत तुमचं जे बँक अकाउंट आहे बघा, बँक अकाउंट ते लिंक पाहिजे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. जर तुमचं आधार कार्ड सोबत बँक अकाउंट लिंक आहे, या दोन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर आहेत, तर तुम्हाला पैसे 100% मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि फक्त आता म्हणजे याच्यामध्ये एक अपडेट आलेलं आहे, ती म्हणजे ती अपडेट अशी आहे, जर तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. हे हे 100% खरं आहे, कारण की तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही संजय गांधी किंवा इतर कोणत्याही निराधार योजनेचा लाभ घेत असाल आणि त्याच्यामधून जर तुम्हाला 1500 पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर तुम्हाला पैसे इथून पुढे मिळणार नाहीत. ही गोष्ट 100% खरी आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता बरेच जणांचा प्रश्न असेल की आम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत की 1500 रुपये मिळणार आहेत, तर आता ते पण तुम्हाला मी या ठिकाणी क्लिअर करतो.
तर बघा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आता बघा पाठीमागे वर्ष बंगल्यावरतीच त्यांनी घोषणा केलेली आहे की राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्यात येतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना आता माहिती आता प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक 2100 रुपये देण्यात येतील. तसेच लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. आता निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळलेली आहे. तर बघा मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी हे लाडक्या बहिणींना आता वर्षाला थेट 25,200 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला जो डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे बघा डिसेंबर महिन्याचे जे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे ते कधीपर्यंत मिळतील आता त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जुलै महिन्यापासून सुरुवात झाली. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे 5 हप्ते तुम्हाला मिळाले. दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळालेले आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा लाडकी बहीण योजनेला बघा तुफान महिलांचा प्रतिसाद मिळालेला आहे. महिलांनी तहसीलदार कार्यालय आपले सरकार केंद्र अंगणवाड्यांमध्ये रांगा लावून त्यावेळेस फॉर्म भरले होते. त्यानंतर बघा जे 5 हप्ते वाटप केले त्याच्यामध्ये टोटल 2,34,00,000 महिलांना लाभ देण्यात आलेला होता. ठीक आहे. तसेच बघा त्यानंतर बघा निवडणुका जवळ आली विधानसभेचे इलेक्शन आलं त्यानंतर बघा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे काही जवळपास 10 लाख महिलांना त्यावेळेस वंचित राहिल्या होत्या. त्यांचे अर्ज वगैरे मंजूर झालेले होते म्हणून 10 लाख महिलांना त्यावेळेस पैसे मिळाले नव्हते. त्या महिलांचे सुद्धा आता लवकरच अर्ज मंजूर होतील आणि त्यांना सुद्धा पैसे मिळतील ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पैसे वाढवण्यासंदर्भात सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे वाढ करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा किती पैसे वाढवण्यात येणार आहे तर या ठिकाणी बघा योजनेचे पैसे हे 1500 रुपयावरून 2100 रुपये म्हणजे जवळपास 600 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. महिलांना थेट 2100 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा आता अर्जाची पडताळणी होणार अशा प्रकारची सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. तर बघा एका कुटुंबातून एकापेक्षा अधिक अर्ज झाले आहे का, अर्ज करणाऱ्यापैकी कोण आयकर भरतात का, कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का, परिपक्वता विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण योजना म्हणून लाभ घेतात का, या निकषांच्या अर्जाचे आधारे अर्जाची पडताळणी सुरू करण्यात येणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा आता तुम्हाला 2100 रुपये कधीपर्यंत मिळतील तर त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया. तर बघा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयाच्या हप्त्याची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा निश्चितच अंमलात आणली जाईल. त्यांनी सांगितले की आम्ही जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पाळणार आहोत. तर ते बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की ते आश्वासन पाळणार आहेत. त्यानंतर बघा वाढीव रकमेसंदर्भात सुद्धा त्यांनी घोषणा सांगितलेली आहे. रकमेची तयारी सुद्धा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा माहिती सरकार हे जे बोलले होते की 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देणार ती गोष्ट ते अंमलात आणणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींना लवकरच आता 2100 रुपये देण्यात येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता बघा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री 5 डिसेंबर रोजी दुपारी 5 वाजता आझाद मैदान येथे शपथ घेतील. त्यानंतर होणाऱ्या नवीन सरकारच्या कॅबिनेट बैठकीत नवीन सरकार योजनेचा आढावा घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींच्या 6व्या हप्त्याची तारीख जाहीर करेल आणि त्यानंतर पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ दिला जाईल. तर या ठिकाणी बघा 5 डिसेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा. 5 डिसेंबरला शपथविधीची प्रोसेस होणार आहे. त्यानंतर बघा आता तुमचा जो डिसेंबर महिन्याचा हप्ता पेंडिंगला आहे तर त्यानंतर बघा 6 डिसेंबर पासूनच बैठक वगैरे होईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येतील आणि लवकरच सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातील. तर आता तुम्हाला जर डेट सांगायची झाली लाडक्या बहिणींना या दिवशी मिळणार डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये तारीख आणि वेळ जर तुम्हाला सांगायची झाली तर आता बघा स्पष्टपणे तुम्हाला काही गोष्टी सांगतो. आता तुम्हाला जे लाडकी बहिणीचे पैसे मिळणार आहेत हे 3 टप्प्यामध्ये मिळणार आहेत. तर बघा 3 टप्प्यात आता पहिल्या टप्प्यामध्ये कोण असणार आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज जुलै महिन्यामध्ये केला आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये केलेला आहे तर या महिला पहिल्या टप्प्यामध्ये येणार आणि पहिला जो टप्पा असणार आहे तो असणार आहे 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीचा पहिला टप्पा असणार. त्यानंतर दुसरा जो टप्पा असणार आहे तो दुसरा टप्पा असणार आहे 11 ते 15 डिसेंबर. ठीक आहे. या कालावधीमध्ये दुसरा टप्पा असणार आणि दुसऱ्या टप्पा मध्ये ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज केले होते त्या महिला या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर तिसरा जो टप्पा असणार आहे तिसरा आणि अंतिम टप्पा हा असणार आहे 16
डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये, आणि याच्यामध्ये असणार आहे ज्या महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केलेले होते अशा महिला तिसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत. त्यानंतर बघा आता 6 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवा. 6 डिसेंबर नंतरच महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.